Hi guys, I'm Saili Vichare and welcome back to my channel. So in today's video we are going to make a vision board for the next year which is 2026. Actually हा माझा first ever vision board आहे. Back in 2025 मी vision board बनवणार होती but due to some family issues मी ते स्किप केलं अँड टू बी ऑनेस्ट त्याच्यानंतर मला असं आतून इंट्युटिव्ह फिलिंग नाही आली की आय शुड प्रिपेअर वन. सो आय जस्ट ड्रॉप दॅट आयडिया राईट अवे. बट दिस टाईम मला असं खूप आतून वाटतं आहे की मी एक विजन बोर्ड बनवावा. सो दॅट्स वाय आय एम गोइंग टू मेक वन अँड दिस इज माय फर्स्ट एवर विजन बोर्ड. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो इट्स माय फर्स्ट विजन बोर्ड. तर मी थोडं रिसर्च केलं, म्हणजे मी काही व्हिडिओज बघितल्या की हाऊ टू मेक अ विजन बोर्ड खूप क्रिएटर्सच्या अँड देन आय हॅव मेड माइन. अँड बेसिकली मी तुम्हाला सांगते, जर तुमचा हा फर्स्ट विजन बोर्ड असेल किंवा तुम्ही असं विचार करत असाल की यू हॅव टू मेक वन, यू स्टील कॅन. बाय द वे तुम्ही जॅनच्या एंडपर्यंत बनवू शकतात. तर मग जर तुम्हाला बनवायचं असेल तर मी थोडंसं पटपट सांगते की काय करायचं काय. मला 2-3 व्हिडिओ लागल्या बघायला अँड देन मग समजलं की एक्झॅक्टली मी काय आणि कसं कसं करू. तर मग तुम्हाला इझी पडण्यासाठी, तुम्हाला 2-3 व्हिडिओ न बघण्यासाठी आय एम हिअर टू गाईड यू. ॲज पर मी ज्या व्हिडिओज बघितल्या आहे, आय हॅव केम अक्रॉस बेसिक थिंग्स विच वी हॅव टू कॅटेगराईज आवर गोल. बेसिकली आपण आपले गोल्स कॅटेगराईज करायचे, रँडमली जॉट डाऊन करू शकतात, नो इश्यूज. बट ते आपल्याला फुलफिल करण्यासाठी थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो. जर ऑफकोर्स जर कमी असतील 10 ते 12 गोल्स तर ठीक आहे. मी माझ्या विजन बोर्डमध्ये खूप कमी गोल्स ठेवले आहेत बिकॉज माझं खूप स्पेसिफिक गोल्स आहेत, तेच मला करायचे. मी असं एक्स्ट्रा टाकत नाही बसले की मला हे पण करायचं ते पण करायचं आहे, नंतर आय नो की ते मलाच प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. तर मग जर इफ तुम्हाला तसं काही नसेल, जर स्पेसिफिक गोल्स असतील तर यू कॅन पुट इट डाऊन रँडमली, नो इश्यूज, नो प्रॉब्लेम. बट जर तुमचे खूप गोल्स असतील तर तुम्ही ते कॅटेगराईज करा. सपोज हेल्थ आहे, देन फायनान्सेस, देन करिअर. तर मग असं तुम्ही सेपरेट सेग्रिगेट करा अँड देन इव्हेंच्युअली यू कॅन jot your goals according to the category. The next step is, once you done categorizing your goals, you have to move ahead towards finding the right images which fits your goals. तर बेसिकली मी तर माझ्या बोर्डसाठी पिंटरेस्ट आणि गुगलवरून इमेजेस काढले. मोस्टली मी पिंटरेस्टवरून काढलेत, बट यू कॅन यूज पिंटरेस्ट ऑर गुगल ॲज पर युअर लायकिंग. अँड देन तुम्ही अकॉर्डिंगली इमेजेस काढून सॉर्ट डाऊन करून देन आपल्या कॅटेगरीजमध्ये टाकू शकतात. मग ते झालं. मग थर्ड स्टेप आहे लेआउट करणं. तुम्हाला असं विजन बोर्ड मोठा पाहिजे, छोटा पाहिजे. मी जेव्हा सगळे माझे गोल्स लिहिले रँडमली, मी असं कॅटेगराईज केलं नव्हतं, रँडमली मी माझे गोल्स लिहिले अँड देन मग मी तिकडेच एक पॅटर्न बनवला. मला माझे फायनान्शियल गोल पाहिजेत, इथे मला माझे हेल्थचे रिलेटेड पाहिजे, इथे माझे करिअर रिलेटेड पाहिजे, असं मी प्रॉपर लेआउट बनवला. म्हणजे मला समजेल की मला कुठे कुठली इमेज पेस्ट करायची आहे. अँड लास्टली इट्स अप टू यू की तुम्हाला एक फिजिकल विजन बोर्ड बनवायचा आहे की तुम्हाला व्हर्च्युअल बनवायचं आहे. टू बी ऑनेस्ट मला व्हर्च्युअल विजन बोर्ड नव्हता बनवायचा, कारण की आय नो इवन दो मी तो बनवला तर मी त्याच्याकडे असं दुर्लक्ष करेल. सो आय प्रेफर्ड गोईंग फॉर अ फिजिकल विजन बोर्ड. अजून एक लास्ट गोष्ट की विजन बोर्डमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हां हे मी करू शकतेस आणि मला माहिती आहे की मी आय कॅन डू दिस, तुम्हाला पूर्ण फेथ असेल अशा गोष्टी टाका. मी असं नाही बोलते रँडम काही टाकू नका, टाका. यू कॅन, ऑफकोर्स वी आर मॅनिफेस्टिंग इट. तर मॅनिफेस्ट करण्यासाठी पण काही गोष्टी टाका, बट मोस्टली अशा पण गोष्टी टाका की जे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अचीव करू शकता, की यू आर एबल टू अचीव इट. मे बी लास्ट इयरमध्ये तुम्ही नाही करू शकलात, बट दिस इयर यू विल ट्राय अँड यू विल डू इट. अशा गोष्टी टाका जेणेकरून जर त्या गोष्टी जरी फुलफिल झाल्या तर तुम्हाला एक पुश भेटेल की हां अरे गोष्टी होत आहेत. मग तुम्ही इव्हेंच्युअली दुसऱ्या गोष्टींसाठी पण ट्राय करू शकतात. असं नाही बोलत आहे की तुम्ही अजिबातच काही रँडम गोष्टी टाकू नका, टाका. मी पण टाकले, बट मेक शुअर की ते एकदम पण आउट ऑफ द बॉक्स नसू दे, थोडंसं रिअल असू दे. नाव द मेन पार्ट, हाऊ टू मेक अ विजन बोर्ड. वी हॅव 2 ऑप्शन्स. One is physical and the other is virtual. I will be talking about the virtual first and then the physical. सो व्हर्च्युअलसाठी इफ तुम्हाला जास्त पैसे इन्व्हेस्ट नसतील करायचे किंवा तुम्ही शुअर नसाल बट तुम्हाला असं फनसाठी बनवायचं असेल तर मग तुम्ही व्हर्च्युअल विजन बोर्ड म्हणजे प्रिफर करा असं मी बोलेल, कारण की त्याच्यात जास्त काही पैसे लागणार पण नाहीत. तुम्ही ज्या पण इमेजेस काढल्या आहेत त्या एका ॲपमध्ये टाकून कोलॅज करा अँड देन मग तो विजन बोर्ड तुम्ही आपल्या फोनमध्ये ठेवा. नो इश्यूज,
काही प्रॉब्लेम नाही. फक्त मग तुम्ही तो तुमच्या वॉलपेपरवर ठेवा, नाहीतर मग स्क्रीन लॉकवर ठेवू शकतात, तुमची मर्जी. म्हणजे अशा ठिकाणी की तुम्हाला ते दिसे, तुम्ही तसं करू शकतात, नो इश्यूज. अँड द सेकंड इज फिजिकल विजन बोर्ड. आता फिजिकलमध्ये पण 2 टाईप आहेत. एकामध्ये खूप पैसे जातील आणि एकामध्ये नाही एवढे जाणार. तर मग पहिलं आहे की तुम्ही जी इमेज काढल्या आहेत तुमच्या कॅटेगरीजनुसार, आता तुम्हाला माहीत तुम्ही 1 काढली आहे, 2 काढली आहे, 3 काढली आहे, तर मग तुम्ही त्या प्रत्येक इमेजची सेपरेट प्रिंटआउट घेऊ शकतात. कलर, ब्लॅक अँड व्हाईट तुमची मर्जी. बट ती सेपरेट घेऊन देन मग येऊन बोर्डवर ते पेस्ट करावं लागणार. एनर्जी पण जाईल. बट इफ यू आर रेडी टू इन्व्हेस्ट देन यू कॅन. बट द सेकंड ऑप्शन इज जे मी प्रेफर केलं आहे. सेकंड ऑप्शनमध्ये मी कॅनवा यूज केलं, वेअर इन I pasted all the images I wanted. I made a carousel out there and then eventually मी तो पूर्ण एक विजन बोर्ड कॅनवावरच बनवला अँड देन मग मी त्याची प्रिंट काढली. बिकॉज खूप क्रिएटर्सना मी बघितलं की ते सगळे असे कट करतायत अँड देन दे आर पेस्टिंग इट. तर मला ते नव्हतं करायचं बिकॉज इट्स माय फर्स्ट टाईम. आय डोंट नो की मी हे जे काही टाकलं आहे ते खरं आहे की नाही. ऑफकोर्स मी खूप विश्वास ठेवला. लाईक आय एम होपिंग, आय एम नॉट डिसबिलिव्हिंग इट, आय एम बिलिव्हिंग इट की एव्हरीथिंग विल कम ट्रू. बट तरी पण इट्स माय फर्स्ट टाईम, सो आय थॉट लेट्स प्ले फेअर, डोंट रश. म्हणून मग मी असं केलं आहे. तुम्ही काही करू शकता. ओके, सो नाव लेट्स टॉक अबाउट माय विजन बोर्ड. मी हे फर्स्ट टाईम बनवलं आहे. ओके, मी आता तुम्हाला असंच दाखवते, मी नंतर कार्डबोर्डवर पेस्ट करेल, बट आता तुम्हाला सध्या असंच दाखवते. तर माझा विजन बोर्ड काही असा दिसतो आहे. तर इथे मिडलला मी एक इमेज लावली आहे, दॅट इज 2026 इज माय इयर. तर ते मी असं मॅनिफेस्ट केलं आहे की 2026 माझाच इयर आहे. ह्या इयरमध्ये मी सगळं करणार. देन स्टार्टिंग फ्रॉम मी कॅटेगरीज माझ्या हेडमध्येच बनवलेल्या, मी असं सेपरेट नाही केलं आहे. एक तर आहे क्रिएटर्स कॅटेगरी, मी त्या फील्डमध्ये मला काय काय करायचं आहे. बिकॉज इफ यू नो, तर मी इंस्टाग्रामवर असंच पोस्टिंग स्टार्ट केलेलं रँडमली. मी असं काही मनात नव्हतं ठेवलं की मला क्रिएटर बनायचं आहे किंवा मला इन्फ्लुएन्सर बनायचं आहे म्हणून मी पोस्ट करते. मी जस्ट माझ्या फोनमध्ये स्टोरेज नव्हता आणि मी खूप आधीपासून मला असं व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंगचं हाऊस होती. म्हणून मी म्हटलं की फोनमध्ये स्टोरेज नाही तर आय विल डम्प इट ऑन इंस्टाग्राम. मग ते मी तसं केलं. बट बाय गॉड्स ग्रेस अँड तुम्हाला पण ते आवडलं, युअर सपोर्ट, इंस्टाग्राम माझं खूप चांगलं फ्लरिश झालं अँड नाव आय एम ॲट 25K फॉलोअर्स. टॉकिंग अबाउट यूट्यूब वॉज सिमिलर ॲज वेल. आय स्टार्टेड इट रँडमली जस्ट टू डम्प माय व्हिडिओज, माय ट्रॅव्हल रिलेटेड स्टफ. मी असं काही मनावर नव्हतं घेतलं की मला इथे असं क्रिएटरसारखं किंवा यूट्यूबर बनायचं आहे. बट देन आय स्टार्टेड एन्जॉईंग, सो आय स्टार्टेड पोस्टिंग. तर माझं असं झालं की वाय नॉट, लेट्स डू इट. So here I am doing it and I am hoping this year will be great for me. Okay, मग ते यूट्यूबचंच बोलूया. यूट्यूबमध्ये 10K सबस्क्रायबर्स ठेवले आहेत. 10K सबस्क्रायबर्स ठेवले आहेत कारण की मला असं जास्त पण नाही करायचं की लगेच 100K. आय नो होऊ शकतात, असं नाही होऊ नाही शकत, बट लेट्स नॉट ड्रीम आउट ऑफ द बॉक्स. असं मला माहिती आहे की जे मी करू शकते तेवढंच, कारण की जसं माझी कन्सिस्टन्सी आहे त्यानुसार तर आय नो की 10K इज ऑल्सो बिग थिंग. बट आय एम मॅनिफेस्टिंग 10K. त्याच्यानंतर 10K असून पण मी सिल्वर बटन टाकला आहे बिकॉज यू नेवर नो की चुकून माझे 100K सबस्क्रायबर्स झाले तर मला एक सिल्वर बटन पण भेटूच शकतं. म्हणून मी सिल्वर प्ले बटनचा पण फोटो टाकला आहे. देन मी इथे एका आयफोनचा फोटो टाकला आहे. आता खूप लोकांचं असं असेल की काय आयफोनमध्ये ठेवलं आहे, बट इट्स बिग थिंग फॉर मी. माझे पॅरेंट्स मला बोलत होते की दे विल बाय मी अन आयफोन इन 2025, बट आय सेड नो बिकॉज मला ते माझ्या पैशाने घ्यायचं आहे. आणि माझं असं पण आहे की मला ते असं सगळे बोलतात की घे ना, मग तुला तुझ्या पैशावर घ्यायचं आहे तर तू EMI करून घे, त्यात काय झालं, यू कॅन रिपे इट. तर पण माझं ते पण होतं की मला EMI करून पण नाही घ्यायचं आहे, मला माझ्या स्वतःच्या पैशानी अँड वन टाईम पेमेंटनीच घ्यायचं आहे. सो आय वेटेड अँड आय होप की 2026मध्ये मी माझा फर्स्ट आयफोन घेईल विथ माय ओन मनी. काही लोकांना वाटत असेल की हे काय बोलते, EMIवर का नाही घ्यायचं, बट इट्स माय थिंकिंग, इट्स माय प्रेफरन्स, मला तसं करायचं आहे. देन इथे मी काही PR बॉक्सेस ठेवले आहेत, म्हणजे खूप PR बॉक्स ठेवले आहेत. ह्या इयरमध्ये पण मला खूप PR भेटले आहेत, बट एवढे नाही जेवढे पाहिजे होते. बट ठीक आहे, होपिंग नेक्स्ट इयरमध्ये मिळेल. मूविंग ऑन, मी इथे कॅमेरा ठेवला आहे
बेसिकली आय वॉन्ट टू बाय अ कॅमेरा ॲज वेल. पहिला आयफोन देन कॅमेरा. मग मी इथे छोटूशा इथेच लिहिलं आहे की 100K फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम. ह्या टाईमला माझं 10K होतं अँड 10च्या पण डबल टाईम झालं आहे, विच इज गुड. आय एम हॅपी. नेक्स्ट इयरसाठी 100K इज द गोल. मग मी इथे काही अफर्मेशन्स पण लिहिले आहेत की अफर्मेशन्स लिहिलेत की आय गेट पेड टू पोस्ट अँड आय एन्जॉय इट अँड देन आय एम अ सक्सेसफुल क्रिएटर अँड कोलॅबरेटिंग विथ ड्रीम ब्रँड्स अँड बिग ब्रँड्स ऑफकोर्स. देन मी इथे एक रॅम्प वॉकचा फोटो ठेवला आहे. मला खूप आवडतं. मी खूप फॅशन शोज बघते, ते मला खूप आवडतं. अँड इफ मला जर ते एक्सपिरियन्स करायला भेटलं इन पर्सन लाईव्ह देन आय विल बी मोर दॅन हॅपी. तर वी आर होपिंग दॅट वी विल. देन मग मी अजून एक गोष्ट ॲड केली, दॅट इज फायनान्शियली इंडिपेंडेंट. टू बिकम फायनान्शियली इंडिपेंडेंट, दॅट्स इट. देन मग मी सेविंग्स अँड इन्व्हेस्टमेंट्सचं काय टाकलं आहे. मला खूप आहे की सेविंग इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर मी लास्ट इयर पण त्याचं बघत होती. बट आय एम होपिंग दॅट आय विल गो मोर डीप इन अँड आय विल डिस्कवर मोर थिंग्स अबाउट इट अँड आय विल ट्राय अँड अचीव इट. सो लेट्स सी. देन मी इथे 2 फोटोज टाकले, दॅट इज मूविंग इन टू आवर ड्रीम हाऊस इन 2026. हे माझं खूप मोठं ड्रीम आहे, लाईक मोठं विजन आहे. आय होप की हे 2026मध्ये नक्की होईल. दॅट वी वॉन्ट टू मूव्ह इन आवर ओन हाऊस. आय होप. मी इथे फोटो टाकला आहे की मेक माय पॅरेंट्स प्राऊड आणि इथे एका मुलगीचा आणि तिच्या मम्मी पप्पांचा फोटो आहे, बरोबर भेटलं आहे, म्हणजे आम्ही तिघंच आहोत. तर मग तसाच एक इमेज मी शोधली अँड देन मग टाकली. मेक माय पॅरेंट्स प्राऊड. ऑफकोर्स सगळ्याच मुलांचं ते एक ड्रीम असतं. सबकॉन्शियस माइंडमध्ये ते बोलून न बोलून काही फायदा नसतो, ते असतंच की आपल्याला आपल्या पॅरेंट्सना प्राऊड करायचं आहे. सो सिमिलरली इट्स माइन ॲज वेल. सो आय हॅव केप्ट दॅट ॲज वेल इन माय विजन बोर्ड. देन मी इथे एक मुलगी योगा करताना फोटो टाकला आहे. टू बी ऑनेस्ट मी खूप लेझी आहे, माझ्याने नाही होत. मी ट्राय करते बट देन आय क्विट. विदिन फ्यू मंथ्स और विदिन फ्यू वीक्स मी क्विट करते. बट दिस टाईम आय एम प्लॅनिंग टू बी मोर कन्सिस्टंट अँड मी ट्राय करेन. जिम नाही होणार माझ्याने, आय नो, बिकॉज आय एम नॉट बिल्ड दॅट वे. बट ॲटलीस्ट योगा फॉर मेंटल अँड फिजिकल पीस ॲटलीस्ट आय विल ट्राय. देन इकडे आहे मनी फ्लो, which is of course every one of us want. Then एक मी फोटो टाकले, got my dream job, because if you guys know I am in my last year of my college and then मी ह्या जूनमध्ये पास आउट होऊन जॉबला लागणार आहे. सो आय एम होपिंग दॅट इट विल बी माय ड्रीम जॉब. लेट्स सी. देन मी इथे अजून स्टडीचा फोटो टाकला आहे. हे असं स्टडी नाही बट बेसिकली अपस्किलिंग. मला असं इवन तो माझं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे, ग्रॅज्युएशन. आय डोंट वॉन्ट टू स्टे ॲट वन प्लेस की हां माझं झालं आहे त्या. नो, आय वॉन्ट टू अपस्किल माय सेल्फ. काहीही न्यू कोर्स आले किंवा काहीही असं मला वाटलं की हे मला शिकलं पाहिजे तर मला ते करत राहायचं आहे. मला असं स्टक नाही राहायचं आहे एका जागेवर. देन मग इथे मी फोटो टाकला आहे मॅनिफेस्टिंग अ हेल्दी रिलेशनशिप दिस इयर. देन मग मी परत अजून थोडे कोट्स टाकले आहेत की ट्राय न्यू थिंग्स. मला ह्यावर्षी न्यू थिंग्स ट्राय करायचे आहेत. बी इट एनिथिंग, ट्रॅव्हल, कोलॅबरेशन्स, इवन इंस्टाग्रामवर कंटेंट. मी विचार करते की मी न्यू गोष्टी करेल. देन थोडे अजून अफर्मेशन्स आहे की आय अट्रॅक्ट अपॉर्च्युनिटीज. देन द युनिवर्स इज वर्किंग इन माय फेवर. से येस टू न्यू एक्सपिरियन्सेस बिकॉज वाय नॉट. अँड देन डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी अँड पेशन्स. मी डिसिप्लिन राहते पण कन्सिस्टन्सी मी कधी खूप टाईम मोडते. मग हे तुम्ही माझ्या यूट्यूबवर पण बघितलं असेल आणि इंस्टाग्रामवर पण की आय एम नॉट दॅट मच कन्सिस्टंट. बट आय होप की दिस इयर मी कन्सिस्टंट राहील अँड आय विल बी मोर फोकस्ड अबाउट इट. आय नो दॅट मी ह्यावर्षी राहील फोकस. लास्टली अजून एक कोट आहे, ड्रीम इट, बिलीव्ह इट, अचीव इट. सो या, दॅट्स इट फॉर माय विजन बोर्ड. एवढ्याच गोष्टी आहेत. मी जास्त पण गोष्टी टाकल्या नाही आहेत. खूप जास्त क्लटर नव्हतं करायचं म्हणून मी खूप कमी गोष्टी टाकल्या आहेत. बट आय होप दॅट ह्या गोष्टी होतील खऱ्या. हे आपण नेक्स्ट इयर एंडला बघू.
and if you guys want to make a vision board, you can, at least you can try making one. You never know, गोष्टी होतात. पण कधी कधी आपल्याला वाटतं की होणार नाही, बट अनएक्सपेक्टेड थिंग्स होतात. सो you can. And if you guys like this video, then don't forget to like, share and subscribe. Thank you for watching. Bye.